नमस्कार आणि स्वागत आहे. आजची आपली चर्चा खूपच खास आहे. हो. आमच्या एका श्रोत्याने, जे परदेशात राहतात, त्यांनी आम्हाला पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचा एक इंग्रजी सारांश पाठवला आहे. आणि त्यासोबत एक खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. हो, साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न. पुलंची जादू भाषांतरात टिकते का? आणि हा प्रश्नच इतका छान आहे की आम्हाला वाटलं या निमित्ताने या अजरामर पुस्तकात पुन्हा एकदा खोलवर बुडी मारायलाच हवी. नक्कीच. सारांश महत्वाचे मुद्दे टिपतो, पण पुल्यांच्या लेखणीचा आत्मा, तो मराठी मातीतला अस्सल सुगंध, तो त्यात उतरतो का? बरोबर. मला वाटतं आजचा आपला शोध हाच आहे. अगदी. तो सिक्रेट सॉस काय आहे जो पुलंच्या पात्रांना आपल्या खऱ्याखुऱ्या ओळखीच्या माणसांपेक्षाही जास्त जिवंत वाटायला लावतो? चला, आज त्या सिक्रेट सॉसचा शोध घेऊया. सुरुवातच करूया पुलंच्या लेखनशैलीपासून, कारण मला वाटतं पहिला घटक तर तिथेच दडलाय. नक्कीच. ही शैलीच मुळात वेगळी आहे. हे लिखाण नाहीये. या गप्पा आहेत. अगदी. पुलं तुमच्या समोर बसून तुम्हाला किस्से सांगतायत असं वाटतं. त्यात म्हणी येतात, वाक्प्रचार येतात. आणि ते नैसर्गिक थांबे. हो. सर्वात महत्वाचं म्हणजे बोलताना आपण जसे नैसर्गिक थांबे घेतो, विचार करतो, तसेच थांबे त्यांच्या लेखनात आहेत. त्यामुळे ते वाचकाला आपलंसं करून घेतं. बरोबर. आणि त्यांची ती निरीक्षण शक्ती कमाल आहे. अफलातून. ते फक्त माणूस असा आहे असं सांगत नाहीत. ते त्या माणसाची एखादी छोटीशी लकब, बोलण्याची ढब किंवा खांदे उडवण्याची सवय. हो, ती पकडतात आणि त्या एका धाग्यावरून संपूर्ण व्यक्तिमत्वाचं वस्त्र विणतात. आणि गंमत म्हणजे ते पात्र कितीही हास्यास्पद असलं तरी ते त्याचा तिरस्कार करत नाहीत. नाही, त्यांच्या विनोदाच्या मागे नेहमी एक माया, एक सहानुभूती असते. म्हणूनच त्यांची पात्रं आपल्याला लक्षात राहतात. ते कधीही बोचत नाहीत, ते आपल्याला जोडतात. चला, याच सहानुभूतीच्या धाग्यांनी काही पात्रांना भेटूया. सुरुवात त्या स्वप्नाळू आणि आशावादी लोकांपासून करूया का? उत्तम. हो, आणि यातलं पहिलं नाव म्हणजे अर्थातच नारायण. काय पात्र आहे? नारायण. तो म्हणजे चालता बोलता कधीही न संपणारा आशावाद. मूर्तिमंत आशावाद. साबण विकण्यापासून ते ज्योतिष सांगण्यापर्यंत त्याचा प्रत्येक उद्योग फसतो. पण प्रत्येक अपयशानंतर त्याचा उत्साह तो कणभरी कमी होत नाही. नाही, तो तितक्याच उमेदीने पुढच्या मोठ्या योजनेबद्दल सांगायला लागतो. मला नेहमी हा प्रश्न पडतो की आपण अशा पात्रांकडे इतके का आकर्षित होतो जी सर्वार्थाने अयशस्वी आहेत? नारायण म्हणजे एक प्रकारे अपयशाचा उत्सव आहे, तरी तो आपल्याला आवडतो का? मला वाटतं याचं कारण म्हणजे नारायण आजच्या जगात हरवलेल्या निरागसतेचं प्रतीक आहे. तो व्यावहारिक जगात अयशस्वी आहे कारण तो हिशोबी नाहीये. अच्छा. त्याचा प्रत्येक प्रयत्न प्रामाणिक असतो. त्याचं स्वप्न पाहणं आपल्याला कुठेतरी आठवण करून देतं की यशस्वी होण्यापलीकडेही जगण्यात एक उमेद असते. खरंय. त्याची धडपड आपल्याला हसवते, पण त्याचा तो निरागस आत्मविश्वास मनाला स्पर्शून जातो. आणि ह्याच स्वप्नाळूपणाची दुसरी अधिक कृतिशील बाजू म्हणजे नंदा प्रधान. हो. घरात गरिबी असूनही ती कायम हसतमुख. ती स्वप्न बघत बसत नाही, तर रोजच्या संघर्षाला धीराने तोंड देते. बरोबर. पण ह्याच जगात एक असाही नमुना आहे जो फक्त स्वप्न पाहतो, कृती मात्र शून्य. भैया नगरकर. हो, भैया नगरकर. तो स्वतःच्याच कल्पनाविश्वात रमलेला असतो. मोठा गायक, यशस्वी उद्योजक, सगळं काही तो फक्त कल्पनांमध्येच असतो. त्याची ती पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करण्याची धडपड. आणि बोलण्यात सतत इंग्रजी शब्दांचा वापर. हो. हे पात्र म्हणजे त्या काळात बदलत्या समाजातील मूल्यांवर केलेलं एक मार्मिक भाष्य आहे. अगदी. पण गंमत बघा, भैया नगरकर सारखे स्वप्नाळू लोक स्वतःला खूप इंटेलेक्च्युअल समजायचा प्रयत्न करतात. आणि इथूनच आपण पुल्यांच्या दुसऱ्या अफलातून विश्वात प्रवेश करतो, तथाकथित विचारवंतांच्या. हो, आणि या विश्वाचा सम्राट म्हणजे नाथा कांबळे. नाथा कांबळे. एक साधा कारकून, पण आव असा की जणू मोठा तत्वज्ञ. तुम्हाला माहितीये, मला नाथा कांबळेबद्दल खरं तर खूप सहानुभूती वाटते. अच्छा. तो इतका केविलवाणा प्रयत्न करत असतो इतरांना प्रभावित करण्याचा. मी चुकीचा विचार करतेय का? अजिबात नाही. उलट हाच तर पुल्यांच्या लेखणीचा मोठेपणा आहे. नाथा कांबळे आपल्याला हसवतो, कारण तो अर्धवट आठवलेल्या कविता आणि चुकीचं तत्वज्ञान इतक्या गंभीरपणे सांगतो की हसू आवरत नाही. बरोबर. पण त्याच्या या धडपडीमागे काय आहे? इतरांनी आपल्याला महत्त्व द्यावं, आपली दखल घ्यावी, ही एक साधी मानवी गरज. तो ज्ञानाचा आवांगतोय कारण त्याला वाटतं की त्याशिवाय समाज आपल्याला स्वीकारणार नाही. म्हणजे तो एक प्रकारे असुरक्षितेतून आलेला दिखाऊपणा आहे. अगदी. आणि याच प्रकारातले दुसरे दोन नमुने म्हणजे परजुरे आणि भास्कर भागवत. हो.
परजुरे. अर्जुरे ज्याच्याकडे माहितीचा खजिना आहे पण ज्ञान वरवरचा आहे. आणि भास्कर भागवत, जो केवळ इतरांवर छाप पडण्यासाठी न वाचलेल्या पुस्तकांची कपाटं भरतो. या सगळ्या पात्रांमधून पुलं सुडो इंटेलेक्च्युअलिझमवर म्हणजे दिखाऊ बौद्धिकतेवर टीका करतात. पण ही टीका द्वेषातून नाही तर एका निरीक्षकाच्या भूमिकेतून येते. पण या सगळ्या दिखाऊ लोकांच्या गर्दीत पुलं एका खऱ्या साधकाचंही चित्र तितक्याच ताकदीनं उभं करतात. हरितात्या, हो, हरितात्या. अत्यंत साधी राहणी, भक्तीत आणि भजनात रमलेला माणूस. त्यांच्याबद्दल फार काही माहिती नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता आणि डोळ्यांतली चमकच सगळं सांगून जाते. बरोबर. पुलं आपल्याला हेच सुचवतात की खरं ज्ञान बडबड करत नाही, ते शांत असतं. नाथा कांबळेच्या गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर हरितात्यांची शांतता अधिकच प्रभावी वाटते. खरंय, हेच पुलंचं संतुलन आहे. हे संतुलन खरंच महत्वाचं आहे. ते केवळ व्यंगावर बोट ठेवत नाहीत, तर चांगुलपणाचंही दर्शन घडवतात. आता अशाच एका वेगळ्या संतुलनाकडे वळूया. हां. टीका करणारे आणि स्पष्ट बोलणारे. यातलं एक नाव जे ऐकताच कपाळावर आठ्या येतात. सखाराम गटनी, सखाराम गटनी. ज्याला प्रत्येक गोष्टीत फक्त दोषच दिसतात. कुणाचंही चांगलं झालेलं त्याला बघवत नाही. पण इथेही पुलं फक्त त्याच्या स्वभावाचं वर्णन करून थांबत नाहीत. नाही, ते आपल्याला विचार करायला लावतात की हा माणूस असा का वागतो. बरोबर. त्याची ही सतत टीका करण्याची सवय कदाचित त्याच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अपयशामुळे किंवा निराशेमुळे आलेली असू शकते. हो, ही त्याची एक प्रकारची बचावात्मक प्रतिक्रिया आहे, एक डिफेन्स मेकॅनिझम. दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला मोठं समजण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न. पण मग स्पष्ट बोलणाऱ्यांमध्ये एक असाही नमुना आहे जो सगळ्यांचा लाडका आहे. अंतू बर्वा. अंतू बर्वा, एक नंबर. खट्याळ, विनोदी, पण कमालीचा व्यवहारी म्हातारा. हो. मला नेहमी वाटायचं की अंतू बर्वा हे पात्र पुलंना खऱ्या आयुष्यात भेटलेल्या व्यक्तीवर आधारित आहे का, कारण ते इतकं खरं वाटतं. असू शकतं. पुलं स्वतः म्हणायचे की ही पात्र मला भेटली. अंतू बर्व्याची खासियत म्हणजे त्याची भाषा. ती अस्सल, रांगडी आहे. इंग्रजी सारांशामध्ये विटी ओल्ड मॅन असं लिहिलं असेल, पण हा म्हणजे चारणे सेर आलं ध्यानात. या वाक्यातला जो इरसालपणा आहे तू कोणत्या भाषेतून पकडणार? नाहीच पकडता येणार. आणि त्याचा विनोद हा फक्त हसवण्यासाठी नाहीये. नाही. तो समाजातील ढोंगीपणावर, विसंगतींवर अचूक बोट ठेवतो. त्याचा विनोद हा आयुष्यातल्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी त्याने वापरलेली एक ढाल आहे. अगदी. आणि म्हणूनच तो इतका लोकप्रिय झाला की पुलंनी नंतर त्याचे स्वतंत्र एकपात्री प्रयोग केले. खरंय. आता या जगात काही कलाकार आणि बहुरूपी सुद्धा आहेत. उदाहरणार्थ रघुबा घाणेकर. हो, रघुबा घाणेकर. ज्याच्यासाठी आयुष्य म्हणजे एक रंगमंचच आहे. साधी बस चुकल्याची गोष्ट सुद्धा तो इतक्या नाट्यमय पद्धतीने सांगेल की जणू काहीतरी मोठं संकट कोसळलंय. यातून माणसाची लक्ष वेधून घेण्याची आणि स्वतःच्या आयुष्याला थोडं नाट्यमय करून सांगण्याची जी सहज प्रवृत्ती असते ती पुलंनी किती नेमकी पकडलीये. बरोबर. पण या दिखाऊ कलाकारांच्या गर्दीत पुलं एका खऱ्या निगर्वी कलावंतालाही आपल्यासमोर आणतात. सुंदरबुवा. सुंदरबुवा, अत्यंत प्रतिभावान गायक, पण प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त. खरी कला आणि खरा साधक दिखाव्याच्या मागे लागत नाही, हे सुंदरबुवांच्या पात्रातून किती छान दिसतं. त्याची नम्रता त्याच्या कले इतकीच प्रभावी आहे. अगदी. आता काही आदर्शवादी आणि तत्वनिष्ठ पात्रांकडे वळूया. यात मला नेहमी आठवतात ते चिताळे मास्तर. चिताळे मास्तर एक अत्यंत समर्पित पण गरीब शिक्षक. शिक्षणामुळे समाज बदलेल यावर त्यांचा ठाम विश्वास. माझ्या आजोबांसारखे शिक्षक आठवतात त्यांना वाचताना. त्यांचा तो आदर्शवाद, ती शिकवण्याची तळमळ आणि त्यामागे असलेलं त्यांचं दारिद्र्य, हे सगळं पुलं खूप हळुवारपणे आणि आदराने रेखाटतात. ते म्हणजे समाजाने दुर्लक्षित केलेल्या पण नैतिकदृष्ट्या अत्यंत सामर्थ्यवान अशा व्यक्तींचे प्रतीक आहेत. तसेच आहेत परचुरे गुरुजी, अत्यंत कडक शिस्तीचे संस्कृत शिक्षक. हो. विद्यार्थ्यांना त्यांची भीती वाटते, पण त्यांच्या त्या कडक स्वभावामागे विद्यार्थ्यांबद्दलची माया दडलेली आहे हे पुलं दाखवून देतात. बरोबर. पण याच आदर्शवादाच्या चित्राला एक दुसरी, जरा व्यंग्यात्मक बाजूही आहे. आचार्य, जे इतरांना नीतिमत्तेचे धडे देतात पण स्वतः मात्र अगदी स्वार्थीपणे वागतात. ढोंगीपणाचं उत्तम उदाहरण. हो. पुलं आपल्याला सांगतात की आदर्शवाद सुद्धा दोन प्रकारचा असतो. एक खरा, चिताळे मास्तरांसारखा, आणि एक खोटा, आचार्यांसारखा. या पात्रांव्यतिरिक्त काही किस्से तर अफलातून आहेत. तो म्हशीचा किस्सा आठवला की अजूनही हसू आवरत नाही. हसतो. तो किस्सा म्हणजे पुलांच्या निरीक्षण शक्तीची आणि विनोदी लेखनाची कमाल आहे. हो ना. एका म्हशीमुळे बसमध्ये आणि लोकांमध्ये जो काही गोंधळ उडतो
त्यातून भारतीय समाजातील प्रतिक्रिया देण्याची पद्धत, तो होणारा कल्लोळ, प्रत्येकाचा अहंकार. हो, आणि एकूणच परिस्थितीला नाट्यमय वळण देण्याची सवय, या सगळ्यावर पुलं किती सहजपणे पण मार्मिकपणे भाष्य करतात. ती बिचारी निष्पाप म्हैस आणि तिच्याभोवती जमलेल्या माणसांची ती हास्यास्पद वागणूक, ह्यातला विरोधाभास अफलातून आहे. अगदी. हे केवळ विनोदी रेखाटन नाहीये, तर समाजाच्या वृत्तीचं एक सूक्ष्म चित्रण आहे. बरोबर. आणि आणखी एक लक्षात राहणारं पात्र म्हणजे मिस बळवंत. मिस बळवंत, कडक शिस्तीच्या शिक्षिका. हो, पण त्यांच्या त्या कडकपणामागे त्यांचा एकाकीपणा आणि समाजाने त्या काळातल्या स्त्रियांना घातलेली बंधनं असू शकतात, असं पुलं अगदी हळूच सूचित करतात. त्या केवळ एक कडक शिस्तीच्या बाई नाहीयेत, तर त्या काळातल्या स्त्रियांच्या मर्यादित सामाजिक अवकाशाचंही त्या प्रतीक आहेत. खरंच. या सगळ्या पात्रांमधनं फिरताना असं वाटतं की पुलांनी जणू आपल्या आजूबाजूच्या माणसांनाच कागदावर उतरवले. हो, पण या विनोदाच्या आणि मार्मिकतेच्या पलीकडे या सगळ्याचा एक व्यापक सामाजिक संदर्भ आहे, नाही का? आहे. आणि तो खूप महत्वाचा आहे. हे लिखाण स्वातंत्र्यानंतरच्या मराठी मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या आशा आकांक्षा. हो, बदलत्या काळात जुन्या आणि नव्या मूल्यांमधला तो संघर्ष, समाजातला दिखाऊपणा, ढुंगीपणा आणि त्यामागे दडलेली असुरक्षितता, या सगळ्याचं चित्रण यात आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे त्यांचा मानवतावाद. बरोबर. ते नेहमी सामान्य माणसांमधलं असामान्यत्व शोधतात. ते माणसांना त्यांच्या दोषांसह स्वीकारतात. हाच तो सिक्रेट सॉस आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो. पुलन स्वतः म्हणायचे की ही पात्र मी निर्माण केली नाहीत, ती मला भेटली. हो. त्यांचं निरीक्षण तटस्थ आहे, पण सहानुभूतीने भरलेलं आहे. ते जजमेंट पास करत नाहीत, ते फक्त आपल्याला आरसा दाखवतात. आणि म्हणूनच ही पात्र आणि हे किस्से आजही इतके ताजे वाटतात. अगदी. नारायणचा आशावाद, घटनेची टीका करण्याची सवय किंवा अंतू बर्व्याची विनोदबुद्धी, हे सगळं आजही आपल्याला समाजात दिसतं. म्हणजे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. पुलंची जादू भाषांतरात टिकते का? मला वाटतं कथेचा आणि पात्रांच्या स्वभावाचा गाभा नक्कीच भाषांतरातून पोचू शकतो. नारायणचा आशावाद किंवा नाथा कांबळेचा दिखाऊपणा कोणत्याही भाषेत समजेल. पण पुलंच्या जादूचा जो दुसरा आणि तितकाच महत्वाचा भाग आहे, त्यांची भाषा, ती लय, ते अस्सल मराठी शब्द, म्हणी आणि तो नर्मविनोद, तो आत्मा मात्र हरवतो. बरोबर. तो अनुभवण्यासाठी तुम्हाला मूळ मराठीतच डुंबायला हवं. तर व्यक्ती आणि वल्ली हे केवळ विनोदी रेखाटनांचं पुस्तक नाही. ते मानवी स्वभावाच्या अनेक पैलूंचं आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचं एक कालातीत प्रतिबिंब आहे. अगदी. पुलंनी विनोद आणि सहानुभूतीच्या अनोख्या मेलापातून सामान्य माणसांच्या जगातलं असामान्यत्व हेरलं आणि त्यांना साहित्यात अजरामर केलं. आणि त्यांची पात्र आपल्याला केवळ हसवत नाहीत, तर समाजाकडे आणि महत्वाचं म्हणजे स्वतःकडे अधिक सहानुभूतीनं पाहायला शिकवतात. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. पुलंनी आपल्याला इतरांमध्ये दडलेला नारायण, गटणे, अंतू बर्वा दाखवले, पण आपण कधी स्वतःच्या हात डोकावून पाहिलाय का? बरोबर. आपल्या आतही कुठेतरी एक स्वप्नाळू नारायण दडलेला आहे, जो वास्तवाकडे डोळेझाक करतो. खरंय. कधीतरी आपल्यातही एक सखाराम घटने जागा होतो, जो इतरांच्या कामात दोष शोधतो. आणि कधीतरी कठीण प्रसंगात आपल्यालाही अंतू बर्व्यासारखं विनोदाचं चिलखत घालून परिस्थितीला सामोरे जावंसं वाटतं. पुलंची पात्र केवळ बाहेरच्या जगात नाहीयेत, ती आपल्या आतही आहेत. त्यांना ओळखणं हेच कदाचित पुलं वाचण्याचं खरं सार्थक असेल. यावर विचार करायला नक्कीच व्हावा.